फूड चेनचं एक्झाम्पल आपण बघत असताना आपल्या बुक मध्ये छोटस एक एक्झाम्पल दिले सिंपल फूड चेनचं. सुरुवातीला कोण दिलेलं आहे बघा याच्यामध्ये बघा. इनिशियली देयर इज अ ग्रास, गवत आहे. वी आर प्रोड्युसर इन इकोसिस्टम. इकोसिस्टम मधले प्रोड्युसर आहे बाळांनो. प्रोड्युसर म्हणजे निर्माता. प्रोड्युसर म्हणजे निर्माता. हे एनर्जी तयार करतो. That energy is transferred to grasshopper by eating the grass. That grasshopper is eaten by frog. Frog is eaten by snake. Snake is eaten by eagle. And eagle, after death, it is decomposed by various microbes. So this is a simple food chain. So what is meant by food chain? Food chain ची definition पाठ करायची सगळ्यांनी. What is meant by food chain? Feeding a relationship among producer, consumer, saprophytes in an ecosystem. Feeding relationship between producer, consumer, saprophytes in an ecosystem is called a food chain. त्यालाच आपण काय म्हणत असतो बघा, अन्न साखळी असं म्हणत असतो. So what is meant by food web? आज आपण फूड वेब बघणार आहोत. फूड वेब म्हणजे ज्यावेळेस फूड चेन कॉम्प्लिकेटेड होते त्यावेळेस फूड वेब तयार व्हायला लागतं. म्हणजे कसं या ठिकाणी तुम्ही बघू शकता. एक पॅराग्राफ आपण हा छोटासा रीड करू लाईन बाय लाईन, नंतर मी एक्सप्लेन करू, मग आपण फूड वेबची डेफिनेशन लिहून घेऊया. An organism may be the prey for many other organisms. एखादा जो सजीव असतो तो भरपूर जणांचा भक्षक म्हणून काम करतो. प्रे म्हणजे भक्षक, त्याला भरपूर जण खातात. एक साधं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर एक एक्झाम्पल पण दिलेलं आहे बाळांना आपल्याला. फॉर एक्झाम्पल an insect, किडा, किडे, आळी वगैरे. An insect feeds upon leaves on various plants. झाडावरल्या पानावर वेगवेगळे किडे वगैरे अवलंबून असतात. बट सेम इन्सेक्ट, तीच आळी, तोच किडा इज अ प्रे, भक्षक आहे फॉर डिफरंट एनिमल्स लाईक. लक्षात करा, त्याच इन्सेक्टला कोण कोण खातं बाळांनो? दिस इन्सेक्ट इज इटन बाय फ्रॉग, lizard, eaten by lizard. Same insect is eaten by birds. पक्षी सुद्धा खातात बघा. एकालाच एवढे जण खायला लागले म्हणजे जी साखळी आहे ती कशी व्हायला लागली? कॉम्प्लिकेटेड. If this is to be shown in figure, it will form intricate web instead of linear food chain. असं जे फूड चेन तयार व्हायचं आहे, याला हे खाणार, याला हे खाणार, याला हे खाणार, याला हे खाणार, असं लिनियर स्ट्रक्चर तयार व्हायचं, कॉम्प्लिकेटेड व्हायला लागतं. याला हे खाणार, याला हे खाणार, याला हे खाणार, याला हे खाणार, म्हणजे असं कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर तयार होतं. म्हणजे भरपूर सारे फूड चेन तयार होतात आतमध्ये, भरपूर साऱ्या फूड चेन तयार होतात. सच अ इंट्रिकेट नेटवर्क इज कॉल्ड फूड वेब. आणि अशा इंट्रिकेट नेटवर्कला आपण फूड वेब असं म्हणत असतो. जनरली फूड वेब्स आर फाउंड एव्हरीवेअर इन नेचर. आणि नेचर मध्ये एव्हरीवेअर आढळून येतात. एक साधं उदाहरण आहे, आता बघा, हा फ्रॉग आहे आपलं, हे काही इन्सेक्ट आहे. या इन्सेक्टला कोण खातं? इन्सेक्टला सपोज या स्पॅरोनं खाल्लं, ठीक आहे, तर या चिमणीला कोण खाईल? ही कोणाला खाईल सांगा? ही या चाऱ्याला खाईल, इन्सेक्ट याला खाईल. हे बघा फळं वगैरे आहेत, या झाडाला खाईल, या झाडाचे पानं, या झाडाचे सुद्धा पानं खाईल, ठीक आहे. परंतु याला खाणार कोण कोण आहे? चिमणी. चिमणीला खायला कोण आहे? कोल्हा पण आहे, ठीक आहे. त्यानंतर खारुताई, याला पण खाणार, ठीक आहे, हे पण खाणार, त्यानंतर हे झाड पण खाणार, त्यानंतर हे पण खाणार, ठीक आहे. मंकी, केळी खाणार, हे खाणार, त्यानंतर हे फळं खाणार, कधी कधी गवत पण खाणार. हे हरिण फक्त गवताला खातो, ठीक आहे. याला फक्त हरिण गवताला खाणार. बरं, हरणाला हा कोल्हा सुद्धा खाऊ शकतो, फॉक्स. कोल्ह्याला हा टायगर, ठीक आहे. हा टायगर परत झेब्राला खाऊ शकतो.
झेब्रा ग्रास खाऊ शकतो, रॅबिट ग्रास खाऊ शकतो, ठीक आहे, रॅबिटला फॉक्स, फॉक्सला टायगर. म्हणजे कसं व्हायला लागलं नेटवर्क काय कॉम्प्लिकेटेड इंट्रिकेट नेटवर्क इज फॉर्मड. इथं जे दाखवलंय नुसतं असं गुंतागुंतीची चेन तयार व्हायला लागली. याला एका जणाला एकानं खायचं, 2-4 जण खायला, परत त्याला हे याला हे, अशा भरपूर साऱ्या चेन तयार होतात. आणि ज्यावेळेस बाळांनो लक्षात धरा, भरपूर साऱ्या चेन तयार होतात, इंटरकनेक्टेड फूड चेन, म्हणजे एकमेकाला फूड चेन कनेक्ट व्हायला लागतात. सच नेटवर्क, इंट्रिकेट नेटवर्क इज कॉल्ड फूड वेब. म्हणजे साध्या शब्दात सांगायचं झालं बाळांनो, तर भरपूर सारे फूड चेन मिळून, भरपूर सारे फूड चेन मिळून फूड वेब तयार होत असतो. फूड चेन मिळून फूड वेब तयार होतं. कळलं तुम्हाला? आता भरपूर सारे फूड चेन मिळून फूड वेब तयार होतो. तर राईट डाउन हिअर फूड वेबची डेफिनेशन 1 मार्कासाठी विचारली जाते. फूड वेब, देन हाऊ यू विल डिफाइन फूड वेब. मेक इट अंडरलाइन. फूड वेब काय असतं बाळांनो? मेक इट अंडरलाइन. फूड वेब, food webs are सोबत लिहा माझ्या. food webs are interconnected food chains. interconnected food chains. interconnected food chains. interconnected food chains in an ecosystem. in an ecosystem. in an ecosystem. in an ecosystem. फूड वेब्स म्हणजे कोण असतं बघा? इंटरकनेक्टेड फूड चेन्स. भरपूर साऱ्या फूड चेन आले की फूड वेब तयार होते. सिंपल डेफिनेशन. आता बुक मध्ये तुम्हाला छोटे छोटे क्वेश्चन दिलेले, हे लिहून घ्या सोबत. आता आपण काही क्वेश्चन रीड करूया. वी विल डिस्कस सम क्वेश्चन. या ठिकाणी जर बघितलं बाळांनो आपण, तर आपल्याला काही क्वेश्चन दिलेले आहेत. Read one by one. Is the number of consumers in a food web fixed? जे कंझ्युमर असतात त्यांचा नंबर सारखा असतो का? नो. The number of consumers is not fixed in food web. यांचा नंबर फिक्स नसतो, कारण ते कधी कमी होतात कधी जास्त होतात. त्यांना जर खायला जर जास्त भेटलं तर त्यांची संख्या वाढते, खायला कमी भेटलं तर ते कमी होतात. फॉर एक्झाम्पल डास, एक उदाहरण सांगतो मी. डास जर दुर्गंधी पसरली तर त्यांची संख्या भरपूर वाढते, जर सगळं स्वच्छ ठेवलं त्यांची संख्या कमी होते. तर असतं कुठल्या पण फूड चेन मध्ये संख्या कधीच फिक्स नसते, कमी जास्त होतं. पावसाळा आला, फिश माशांची संख्या वाढते, कमी झालं मासे कमी होतात. ठीक आहे. रोगराई आली, माणसाची संख्या कमी होते, परत व्यवस्थित झालं परत वाढतो. असं होतं ना. नंबर ऑफ कन्झ्युमर्स विल नॉट फिक्स्ड इन अ फूड वेब. यांची संख्या कमी जास्त नसते. डिपेंड्स अपॉन अकॉर्डिंग टू सिच्युएशन. परिस्थितीनुसार अवलंबून असते. सेकंड क्वेश्चन. व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन एन इकोसिस्टम इफ ओनली वन टाइप ऑफ ऑर्गॅनिझम in it forms the food for several different consumers in the ecosystem. आता याचा अर्थ काय होतो बघा. व्हॉट विल बी द इफेक्ट्स, काय परिणाम असतील ऑन एन इकोसिस्टम, म्हणजे या इकोसिस्टमवर म्हणजे पर्यावरणावर काय परिणाम पडतील. इफ ओनली वन टाइप ऑफ ऑर्गॅनिझम, फक्त एकाच प्रकारचे सजीव, फॉर्म्स द फूड फॉर सेव्हरल डिफरंट कंझ्युमर्स, एकाच प्रकारचे सजीव बाकीच्याला अन्न तयार करत आहे. इन दॅट इकोसिस्टम काय होईल सांग. एक साधं उदाहरण सांगतो, आपल्या घरातलं उदाहरण. आपल्या घरात सपोज एकत्र कुटुंब आहे, चुलता चुलती, त्यानंतर चुलत्याचे मुलं मुली, सगळं एकत्र कुटुंब, एक 15-16 जणांचं कुटुंब एकत्र राहतं. आणि त्याच्यामध्ये एकच जण कमवतो, पैसा एकच जण कमवतो, बाकीचे कोणीच कमवत नाही. काय होईल सांगा बरं. कुटुंब व्यवस्थित चालेल का? अशा कुटुंबामध्ये रोज भांडणं होतं. होतील का नाही भांडणं? एकाच जणांना तयार केलं, मग काही जण रुसून घर सोडून जातील, काही जण मरून जातील भांडणामध्ये नको म्हणून. मग तसं आपल्या इकोसिस्टम मध्ये फक्त एकाच ऑर्गॅनिझमना अन्न तयार करायला चालू केलं तर काय होईल? बाकीच्या सगळ्यासाठी काय होईल बाळांनो? जे फूड असतं
ते कमी पडायला लागेल आणि काही प्राण्यांना अन्नच भेटणार नाही आणि ज्यांना अन्न नाही भेटलं बाळांनो असे प्राणी काय होते मरून जायला लागतील. हा बोल बाळा सार्थक. You have any doubt? Hand raise केला प्लीज. डाऊट असेल तर विचारा. व्हेरी गुड. काय होईल बाळांना शॉर्टेज ऑफ फूड. एकच जण तयार करायला जातं बाकीच्यांना शॉर्टेज ऑफ फूड अन्न कमी पडायला लागेल अँड दे विल बी डाय ड्यू टू द फूड लॅक ऑफ फूड. अन्न नाही भेटलं म्हणून बिचारे मरून जाते. ते मेल्यामुळे काय होईल देर इज अ इम्बॅलन्स इन फूड चेन. फूड चेन मध्ये इम्बॅलन्स होईल आणि मग इम्बॅलन्स झाल्यामुळे काय होईल बाळांना परत अजून प्रॉब्लेम व्हायला लागेल. ठीक आहे ना. म्हणजे आपल्या इकोसिस्टीम मध्ये कोणते ऑर्गॅनिझम यांची संख्या वाढायला पण नको कमी पण व्हायला नको. वाढली आणि कमी झाली तरी सगळा गोंधळ होऊन जातो. फॉर एक्झाम्पल आता आपण हंटिंग करत आहोत शिकार करत आहोत. आता दुसरा क्वेश्चन पण आपण सोबतच बघू. व्हाय इज बॅलन्स ऑर इक्विलिब्रियम नेसेसरी इन अ फूड वे. इक्विलिब्रियम म्हणजे काय. इक्विलिब्रियम याचा अर्थ काय कोणत्याही प्रकारचे सजीव जास्त पण नसायला पाहिजे एका प्रमाणापेक्षा आणि कमी पण नसायला पाहिजे. इक्विलिब्रियम म्हणजे राईट प्रपोर्शन मध्ये असायला पाहिजे. राईट प्रपोर्शन मध्ये असायला पाहिजे आणि जर असं झालं तर काय होईल काय असायला पाहिजे. एक साधं उदाहरण सांगतो. आता तुम्ही बघत आहात जे टायगर वगैरे जे असतात किंवा लॉयन यांचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे. आता याचा परिणाम काय होतो बघा. एक साधं उदाहरण सांगतो. ते टायगर नाही फॉक्स नाही कोल्हा नाही काहीच नाही हे नाहीतच म्हणजे तुमची फूड वेब इक्विलिब्रियम मध्ये नाही अनबॅलन्स आहे बॅलन्स नाही. आता काय होईल या ठिकाणी हे जे हरणं असतात यांना मारणारं कोणीच राहणार नाही. त्यांचे जे पिल्ले असतात ते मोठाले होतील परत त्यांच्यापासून रिप्रोडक्शन होईल आणि इथं हरणांची संख्या खूप जास्त मोठ्या प्रमाणावर निर्माण होईल. आता जर लक्षात धरा हरणं जास्त झाले नंबर ऑफ डिअर्स विल बी इन्क्रीज्ड देन व्हॉट विल हॅपन ते फीड ग्रास. ते गवताला खात असतात. मग पहिल्यांदा ते बांधावरले गवत खायचं ते आता पिकच खायला लागते आणि तुम्ही पेरलेलं सगळं सोयाबीन खाऊन टाकते. तुम्ही पेरलेली सगळी तूर खाऊन टाकते. तुम्ही पेरलेला सगळा भुईमूग खाऊन टाकते. मग काय होईल सांगा. तुम्हाला कळतं उत्पादन कमी आहे. उत्पादन कमी झालं काय होईल भाव वाढेल. भाव वाढले काय होईल लोकांना जगण्यासाठी परिस्थिती खूप वाईट होऊन जाईल. खूप माणसं उपासमारीनं मरतील. अन्न भेटणार नाही. या सगळ्या गोष्टी होतील. सो देअर मस्ट बी अ बॅलन्स इन इकोसिस्टम टू लिव्ह ईच अँड एव्हरी ऑर्गॅनिझम. प्रत्येक ऑर्गॅनिझमला या इकोसिस्टम मध्ये जिवंत राहायचं असेल देअर मस्ट बी इक्विलिब्रियम. तर इक्विलिब्रियम असायला पाहिजे. देअर मस्ट बी अ बॅलन्स. देअर मस्ट बी अ सर्टन अमाउंट ऑफ ईच अँड एव्हरी ऑर्गॅनिझम. प्रत्येक ऑर्गॅनिझम असायला पाहिजे नाहीतर सगळा असा गोंधळ होऊन जाईल. ठीक आहे. सो दिस इज आन्सर यू कॅन एक्सप्लेन इन युअर ओन वर्ड्स. तुमच्या स्वतःच्या शब्दामध्ये तुम्ही त्याला लिहू शकता. हा टॉपिक तसा तुमच्या मनानच लिहायचा आहे थोडं समजल्यानंतर. ठीक आहे. सो नाउ वी विल डिस्कस एनर्जी पिरामिड. आता एनर्जी पिरामिड the first question arises that what is the mean by energy pyramid. पिरामिड कसा असतो तुम्हाला माहिती असा ट्रायंगल सारखा. हे बघा असा हा पिरामिड आहे. एनर्जी पिरामिड म्हणजे काय. आता एनर्जी कोण तयार करतं आपल्या इकोसिस्टम मध्ये. एनर्जी इज प्रोड्युस्ड बाय कोण तयार करतं बाळांनो प्रोड्युसर. ठीक आहे. एनर्जी तयार करतं प्रोड्युसर. प्रोड्युसर तयार करतो. प्रोड्युसरला खातं कोण हर्बीवोरस खातात का नाही. प्रोड्युसरला कोण खातं बाळांनो हर्बीवोरस. हर्बीवोरसला कोण खातं हरभरा खाणारे यांना खातं कार्निवोरस. कार्निवोरसला ओमनिवोरस. ठीक आहे बाळांनो ओमनिवोरस. अशा पद्धतीनं
हे फूड चेन असते. आता हे जे एनर्जी तयार करतं प्रोड्युसर, यानं सपोज 10,000 जूल एवढी एनर्जी तयार केली, तर हर्बीवोरस मध्ये फक्त 1,000च एवढी जूल एवढी एनर्जी जाते. हर्बीवोरस ला कार्निवोरस न खाल्लं त्याच्यामध्ये फक्त 100 जूल एवढी एनर्जी जाते आणि ओमनिवोरस मध्ये फक्त 10 जूल एवढी एनर्जी जाते. ठीक आहे. तयार किती केली बाळांनो? 1000 जूल प्रोड्युसरना, परंतु सगळी एनर्जी हर्बीवोरसला देत नाही. काही एनर्जी स्वतःच्या ग्रोथ साठी वापरतात, काही एनर्जी एन्व्हायरमेंट मध्ये रिलीज केली जाते in the form of heat and in the various form, and some amount of energy is transferred to next level of organism. जेवढे काय हर्बीवोरस आहेत, हर्बीवोरस म्हणजे हरभरा खाणारे म्हणजे गवत खाणारे शाकाहारी. त्याच्यामध्ये मग गाय आली, बैल आला, म्हैस आलं, हरिण आलं, काळवीट आलं, ससा आला. ऑल दीज एनिमल्स आर हर्बीवोरस. या हर्बीवोरस मध्ये 10,000 जूल मध्ये फक्त 1000 जूल एवढीच एनर्जी आहे. या सर्वांना खातं कोण? कार्निवोरस म्हणजे मांसाहारी, त्यात खाणारे. या हर्बीवोरस मध्ये जे 1000 जूल आहे, त्या 1000 जूल पैकी सम एनर्जी आर used in their life for their growth and perform various work, and remaining amount of energy is transferred to the next level. पुढच्या लेवलला पाठवली जाते कार्निवोरस. आणि कार्निवोरस कोणाला पाठवतो? ओमनिवोरस. म्हणजे एक गोष्ट काय आहे तुम्हाला, जसं जसं आपण पुढे चाललो, लेवल पुढे चालली, ही लेवल फर्स्ट, ही लेवल 2, लेवल फर्स्ट, लेवल 2 आणि लेवल 3. जसं जसं आपण पुढे चाललो एका लेवल मधून पुढच्या लेवल मध्ये, तसं एनर्जी कमी कमी होत चालली. आणि एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन असतं ते कमी कमी होत जात असतं. लाईक पिरॅमिड. पिरॅमिड कसं असतं हे बघा, खालच्या साईडला मोठं, जसं जसं वर चाललं तसं तसं बघा याचा आकार कसा होत चालला, कमी कमी होत चालला का. पहिल्यांदा खाली मोठं असतं, नंतर थोडं छोटं होतं, जसं वर चाललं तसं कमी कमी होतं. म्हणजे तसं एनर्जी पिरॅमिड. जसं आपण एका लेवल कडून पुढच्या लेवलकडे चाललो तसं एनर्जी काय होत असते बाळांनो, कमी कमी होत जात असते. लाईक पिरॅमिड. खालच्या साईडला जास्त असते एनर्जी. जसं जसं आपण वर जातो तसं तसं पुढच्या लेवलला जातो तसं एनर्जी कमी कमी होत जात असते. ही जी लेवल असते बाळांनो फूड चेन मधली, ही जी लेवल आहे हर्बीवोरस, कार्निवोरस, ओमनिवोरस, दॅट लेवल इन द फूड चेन इज कॉल्ड ट्रोपिक लेवल. लक्षात धरा बाळांनो, यांना काय म्हणायचं? ट्रोपिक लेवल. झालं का बाळांनो? काय म्हणायचं यांना? ट्रोपिक लेवल. हर्बीवोरसची लेवल कोणती असती? पहिली. हे पहिल्या लेवलला असतात, पहिली ट्रोपिक लेवल. कार्निवोरस दुसऱ्या, सेकंड ट्रोपिक लेवल, आणि त्याच्यानंतर ओमनिवोरस तिसऱ्या लेवल असतात, थर्ड ट्रोपिक लेवल. मग ट्रोपिक लेवल म्हणजे कळाली का तुम्हाला? ट्रोपिक लेवल म्हणजे बाळांनो फूड चेन मधलं लेवल, एक लेवल. फक्त हर्बीवोरस, फक्त शाकाहारी यांचा एक गट तयार झाला, फक्त मांसाहारी यांचा एक गट तयार झाला. ओमनिवोरस म्हणजे दोघांना खाणारे मिश्राहारी यांचा एक गट तयार झाला. and each level in the food chain is called a trophic level. काय म्हणायचं? ट्रोपिक लेवल. मग खालच्या साईडला कोण असतं बाळांनो एनर्जी पिरॅमिड मध्ये? हा पिरॅमिड असा असतो, प्रोड्युसर. त्याच्यामध्ये कोण असतं? हर्बीवोरस. इथं कोण असतं? कार्निवोरस. आणि सगळ्यात वर कोण असतं? ओमनिवोरस. सगळ्यात जास्त एनर्जी कोणामध्ये असते? प्रोड्युसर मध्ये. प्रोड्युसर पेक्षा हर्बीवोरस मध्ये कमी, हर्बीवोरस पेक्षा कार्निवोरस, आणि सगळ्यात कमी कोणामध्ये असते? ओमनिवोरस मध्ये. आणि ही एनर्जी कमी कमी होत जाते जसं आपण पुढच्या टॉप लेवलला जात असतो. ही लोवेस्ट लेवल आहे, सगळ्यात खालची लोवेस्ट लेवल. आणि ही वरची कोणती आहे? हायएस्ट लेवल. कारण ही 3 नंबर. इथे एनर्जी सगळ्यात कमी असते आणि यांची संख्या सुद्धा कमी असते. प्रोड्युसर जास्त असतात, पुन्हा हर्बीवोरसची संख्या जास्त असते, कार्निवोरसची त्यांच्यापेक्षा कमी असते, आणि ओमनिवोरसची संख्या अजून कमी असते. तर लक्षात धरा, एका लेवल कडून आपण पुढच्या लेवलकडे जात असतो बाळांनो, त्यावेळेस त्या लेवल मधले जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतात त्यांचा नंबर पण कमी होतो आणि एनर्जी सुद्धा काय होत असते? कमी कमी होत जात असते.
आणि एक लॉ आहे 10% एनर्जी लॉ, तुमच्या बुक मध्ये दिलेला नाही. एका लेवल मधून पुढच्या लेवल मध्ये जात असताना ओनली 10% एनर्जी विल बी ट्रान्सफर्ड. 10% एनर्जी काय होत असते बाळांनो, ट्रान्सफर होत असते. 10% एनर्जी विल बी ट्रान्सफर्ड. लक्षात धरा बाळांनो, फक्त 10% एनर्जी फक्त काय होत असते, ट्रान्सफर होत असते, पुढे पाठवली जाते. याला लॉ म्हटलं तर. हा 3च लेवल आहेत बाळांनो. ठीक आहे, 3च लेवल आपल्याला दिलेला आहे. ट्रॉपिक लेवल 1, ट्रॉपिक लेवल 2, ट्रॉपिक लेवल 3. सो राइट डाउन एनर्जी pyramid. क्या बाळांनो, एनर्जी pyramid. एनर्जी लिंक टाका, एनर्जी pyramid. एनर्जी pyramid, make it underline. एनर्जी pyramid. एनर्जी pyramid. त्यामध्ये आपण पहिले डिफाइन करणार आहोत ट्रॉपिक लेवल. ट्रॉपिक लेवल, make it underline. ट्रॉपिक लेवल काय असतं? Each level of the food chain, each level of the food chain, each level of the food chain is called a, each level of the food chain is called a trophic level. Is called a trophic level. Is called a trophic level. Each level of the food chain is called a trophic level. Each level of the food chain is called a trophic level. The trophic level is the step of trophic level is the step. Trophic level is the step at which the organism obtains its food in the chain. Its food in the chain. आता जे हर्बिवोरस असतात त्यांना फर्स्ट ट्रॉपिक लेवल म्हणायचं. जे हर्बिवोरस आहेत बाळांनो, हर्बिवोरस म्हणजे शाकाहारी. हर्बिवोरस, हरभरा खाणारे शाकाहारी, यांची कुठली लेवल असते बाळांनो? फर्स्ट ट्रॉपिक लेवल. कारण पहिल्यांदा तेच असतात ना, प्रोड्युसरनं तयार केलेलं अन्न खाणारे. पहिली लेवल, प्रोड्युसरनं तयार केलेलं फूड खाणारे पहिल्या लेवलला जे ऑर्गॅनिझम असतात त्यांना फर्स्ट ट्रॉपिक लेवल म्हणायचं. आणि ते सगळे हर्बिवोरस असतात, हरभरा खाणारे. हरभरा म्हणजे कोण बाळांनो? शाकाहारी. असे सगळे शाकाहारी असतात. दुसरं कोण असतं बाळांनो? कार्निवोरस म्हणजे हर्बिवोरसला खाणारे. दिस इज द सेकंड ट्रॉपिक लेवल. Second trophic level. This will be the second trophic level. ही दुसरी सेकंड ट्रॉपिक लेवल झाली बाळा, कार्निवोरस. आणि त्यानंतर ओमनिवोरस. कार्निवोरस म्हणजे कोण बाळांना? मांसाहारी, मांस खाणारे. ठीक आहे ना, मांसाहारी. मांसाहारी. आणि थर्ड म्हणजे बाळांना ओमनिवोरस. ओमनिवोरस. ओमनिवोरस म्हणजे मिश्रहारी. मिश्रहारी, दोन्ही खाणारे मिश्रहारी. थर्ड ट्रॉपिक लेवल. थर्ड ट्रॉपिक लेवल. दुसरी ट्रॉपिक लेवल म्हणजे दुसऱ्याला खाणारे. हर्बिवोरस प्रोड्युसरला खातात,
हर्बिव्हरसला कार्निव्हरस सेकंड लेवल आणि कार्निव्हरसला ओमनिव्हरस, अशा पद्धतीच्या 3 लेवल असतात. मागच्या पेजवर काय नाही रे, बॅक पेजवर काय डेफिनेशन आहे फक्त, हे मी लिहून देणार, हे एक्सप्लेन केलेलं आहे, हे लिहून घ्यायचं नाही, फक्त फूड वेब लिहून घ्यायचं आहे तुम्हाला. हेट्रोपिक लेवल झालं. सो व्हॉट इज मीन बाय एनर्जी पिरामिड? एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन कसं होत असतं एका लेवल मधून दुसऱ्या लेवल मध्ये, प्रत्येक लेवल मध्ये किती एनर्जी शिल्लक राहत असते हे आपण डायग्रामॅटिकली दाखवतो, डायग्रामच्या सहाय्याने, आणि असं दाखवतो पिरॅमिड. पिरॅमिड कसं दाखवतो बघा, एनर्जी पिरॅमिड लक्षात धरा. एनर्जी पिरॅमिड कशा पद्धतीने दाखवतो आपण, हे असं, म्हणजे खाली जास्त आहे, वर काय व्हायला लागलं कमी, म्हणजे एनर्जी ज्या जसं वरच्या लेवलला चालली तशी कमी होत चालली, ठीक आहे ना, असं दाखवतो आपण एनर्जी पिरॅमिड. खालच्या लेवलला जास्त असते म्हणजे प्रोड्युसर कडे एनर्जी जास्त असते, प्रोड्युसर पासून हर्बिव्हरस कडे थोडी कमी जाते, हर्बिव्हरस पासून कार्निव्हरस कडे अजून थोडी जाते, कार्निव्हरस कडून ओमनिव्हरस कडे तर अजून कमी जाते. म्हणजे जसं आपण एका ट्रोपिक लेवल मधून पुढच्या लेवल मध्ये एनर्जी पाठवतो तशी ती एनर्जी बाळांनो कमी 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 होत जाते, ठीक आहे ना. आणि ते डायग्रामॅटिकली दाखवण्याची पद्धत म्हणजे एनर्जी पिरॅमिड, ठीक आहे. आता तुम्ही लिहून घ्या एनर्जी पिरॅमिडची डेफिनेशन. Energy pyramid is the energy pyramid is the energy pyramid is the energy pyramid is the diagrammatic representation showing how the energy travels, how the energy travels up in a food chain, up in food chain through different trophic levels, through different trophic level. प्रत्येक लेवल मधून एनर्जी कशी पास होते ते दाखवणारा डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन म्हणजे कोण असतं, एनर्जी पिरॅमिड. एनर्जी पिरॅमिड कसं असतं बाळांनो, म्हणजे बघा डायग्रामॅटिकली दाखवायचे प्रत्येक लेवल मध्ये एनर्जी कशी ट्रान्सफर होत असते. चला काढा असं एनर्जी पिरॅमिड. Please draw like this. This is producer. Let's believe the herbivores. Let's believe the carnivorous. The next one is the producer. ला थोडं मोठं करू का, थोडी मोठी करतो प्रोड्युसर. This will be the herbivores, carnivorous, omnivorous. चला काढा एनर्जी पिरॅमिड बघा. पाठीमागाला पेज, प्लीज टेक द स्क्रीनशॉट घ्या बघा. त्याचं पाठीमागाला राहिले त्यांनी स्क्रीनशॉट घ्या. हा सर, इक्विलॅटरल ट्रायंगल ड्रॉ करायचा कोणता, इक्विलॅटरल करा.
आता सगळ्यात खाली कोण असतं बाळांनो? प्रोड्युसर. खाली प्रोड्युसर असतो. प्रोड्युसर म्हणजे कोण? प्लांट्स. प्लांट्स. त्यानंतर हर्बिवोरस, हरभरा खाणारे. हर्बिवोरस, हरभरा खाणारे. ही कुठली लेवल झाली सांगा? फर्स्ट ट्रॉपिक लेवल. तयार झालेलं अन्न हे तयार करतं प्रोड्युसर. प्रोड्युसरला खाणारे सगळे हर्बिवोरस, पहिली लेवल. त्यानंतर कोण आहे? कार्निवोरस. कार्निवोरस. कार्निवोरस म्हणजे काय? कॅट खाणारे, मांसाहारी. सेकंड ट्रॉपिक लेवल. सेकंड ट्रॉपिक लेवल. सेकंड ट्रॉपिक लेवल. and omnivorous. And omnivorous. Omnivorous म्हणजे थर्ड ट्रॉपिक लेवल. थर्ड ट्रॉपिक लेवल. Third trophic level is the omnivorous. Third trophic level. First, second, third. First carnivorous, second, and omnivorous, third. हे वेगवेगळे ट्रॉपिक लेवल झाले. दिस इज द एनर्जी पिरामिड. एनर्जी पिरामिड. त्याच्यामध्ये प्रोड्युसर तयार करतं. प्रोड्युसरला हर्बिवोरस खातं. फर्स्ट ट्रॉपिक लेवल कसं तयार होतं बाळांनो? प्रोड्युसरला खाऊन. कोणाला खातं बाळांनो? प्रोड्युसरला. बरोबर आहे की नाही? प्रोड्युसरला खातं. फर्स्ट ट्रॉपिक लेवल तयार होतं. हर्बिवोरसला कार्निवोरस खातात. सेकंड ट्रॉपिक लेवल तयार होतात. ओमनिवोरस दोघाला खातात आणि थर्ड ट्रॉपिक लेवल तयार होतात. आता याच्यामध्ये जे नंबर असतात प्राण्यांचे आणि एनर्जीचे वर जाताना कमी होत जातं, डिक्रीज होत जातं. त्यामुळे याच्यानंतरचा जो पॉइंट आहे त्यामध्ये लिहून घ्या. द अमाऊंट ऑफ मॅटर अँड एनर्जी, द अमाऊंट ऑफ मॅटर, the amount of matter and energy, the amount of matter and energy gradually decreases. Gradually decreases. Gradually decreases. Gradually decreases. From producer to top consumer. From producer to top consumer. Producer to top consumer. Amount of matter and energy gradually decreases. कमी कमी होत जातं बाळा. From producer to top consumer. Producer पासून हळूहळू कमी व्हायला लागतं. कंझ्युमर पर्यंत मॅटर पण कमी होतं, एनर्जी पण कमी होतं. दोन्ही गोष्टी कमी व्हायला लागतात. हे कोणी स्टडी केलं बाळांनो? एनर्जी पिरामिड आणि फूड चेन यांचा अभ्यास सायंटिस्ट लिंडबर्न ने केला. लिंडबर्न इन द इयर, तुझा खाली लिहून घ्या. लिंडबर्न इन द इयर, लिंडबर्न इन द इयर 1942 studied 1942 studied the food chain, studied the food chain and flow of energy through it, and flow of energy through it, flow of energy through it, and flow of energy through it. आणि एनर्जीचा कसा फ्लो होतो आणि फूड चेन कशी असते हे पहिल्यांदा लिंडमन या सायंटिस्टनं
अभ्यास केला. तर अशा पद्धतीने आपण आज एनर्जी पिरामिड आणि ट्रॉपिक लेवल बघितलं. फर्स्ट ट्रॉपिक लेवल कोण असतं, सेकंड कोण असतं, थर्ड कोण असतं. प्रोड्युसरला खाणारे फर्स्ट ते हर्बिवोरसला खाणारे सेकंड ट्रॉपिक लेवल ते कार्निवोरस आणि त्यांना खाणारे ओमनिवोरस. अशा पद्धतीने आज आपण हा एनर्जी पिरामिड बघितला, ट्रॉपिक लेवल बघितलं आणि फूड वेब बघितलं. ठीक आहे. तर राहिलेला पॉइंट आपण उद्या सकाळी आपल्या नियमित वेळेवर सकाळी आपण नियमित वेळेवर बघूया. ठीक आहे बाळांनो, ज्यांचं राहिले त्यांनी प्लीज टेक द स्क्रीनशॉट. ज्यांचं राहिले त्यांनी स्क्रीनशॉट घ्या, कारण मीटिंगचा टाइम संपलेला आहे. उद्या सकाळी आपण परत 6:15 वाजता